अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या हाकेला प्रतिसाद देत मंत्री दादा भुसे यांनी स्वच्छता मोहीम राबवली आहे. वारंवार स्वच्छता मोहीम राबवून सुद्धा मालेगावच्या मोसम नदी स्वच्छ का होत नाही असा नागरिकांचा प्रश्न होता. स्वच्छता मोहिमेच्या दिवशी दिसणारे साफसफाई कर्मचारी इतर दिवशी गायब असतात. स्वच्छतेच्या बाबतीत मनपा उदासीन असून दरवर्षी मंत्री भुसे हे नदीत स्वच्छतेच्या पाहणीसाठी आल्यानंतर मोक्षगंगा नदीच्या स्वच्छतेची काळजी मालेगाव महानगरपालिकेकडून घेतली जाते. मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थे असा आरोप येथील नागरिकांनी केलाय. याच अनुषंगाने मालेगावच्या मोक्षगंगेला स्वच्छ करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे हे नदीत उतरले. आपण बघू शकतो. आणि एवढंच नाही तर त्यांच्या सोबत महापालिका आयुक्त आणि इतर अधिकारी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेत. ऐकूया याबाबत पालकमंत्री दादा भुसे काय सांगतायत. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 12 जानेवारीला नाशिकच्या प्रभू श्रीराम चंद्रांच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेत असताना स्वतः त्या ठिकाणी स्वच्छता केली आणि येणाऱ्या 22 तारखेपर्यंत आणि भविष्यातही कायमस्वरूपी स्वच्छतेचा आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि त्याचंच अनुकरण म्हणून आज मालेगाव महानगरपालिकेच्या सर्व प्रशासनाच्या माध्यमातून आणि शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून आमच्या मालेगावची पवित्र नदी मोसम त्याचा स्वच्छतेची मोहीम सकाळपासून सुरू झालेली आहे आणि निरंतर ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहील. या संदर्भातलं एक काम चॅनलिंगचं झालेलं आहे, परंतु ते ज्या प्रमाणात फंक्शनिंग व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते होत नाही आणि म्हणून आज आम्ही त्याला कायमस्वरूपी चॅनलिंगचा त्या ठिकाणी निर्णय करतो आहोत. साहेब, आपण बघितलं की नदीची अवस्था खूपच वाईट आहे. तर बरोबर आहे. ठेकेदार शहरवासियांना मी विनंती आवाहन करेन, आपण कोणीही आपल्या या पवित्र नदीमध्ये केर कचरा टाकू नये. या नदीचं पवित्र स्वच्छता राहील या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांना मी विनंती आवाहन. मात्र कोट्यावधी रुपये खर्च करूनही मोसम नदी स्वच्छ का होत नाही, कायम स्वच्छ का राहत नाही असा प्रश्न मालेगावकर जनतेला पडलाय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी मालेगाव येथून प्रतिनिधी कीर्तिकुमार मोरे.